तहसील कार्यालय साकोली येथे तळ्याची पार मागच्या वर्षी फुटली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या व मच्छीमार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यावर्षी पार फुटू नये म्हणून तळ्याचे बांधकाम व पुनर्रचना करण्यात यावी या मागणीकरिता सर्व शेतकऱ्यांनी व नगरसेवकांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केली व निवेदन सादर केले। 9 महिन्यापासून कोणत्या प्रकारचे काम तलावात दिसत नाही, पण 4.5 कोटी रुपये मंजूर करून तलावाचे सौंदर्यीकरण व पाड मोठी करणे व बांधकाम करणे, खोलीकरण करणे असा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु त्याची कोणत्याच प्रकारची हालचाल दिसत नाही असा आरोप शेतकरी व नगरसेवकांनी केलेला आहे व तहसीलदाराच्या दारासमोर धरणे आंदोलन दिलेले आहेत। या प्रसंगी नगराध्यक्ष देवश्री कापगते, नगरसेवक सपन कापगते, माजी नगरसेवक मनीष कापगते, नगरसेवक मेघा बडवाई, नगरसेवक मीना लांजेवार, नगरसेवक रेणुका गणवीर, झनकलाल लांजेवार, भारती लंजे, ईश्वर वलथरे, आनंदराव वलथरे, इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन देण्यात आहे। माजी नगरसेवक मनीष कापगते, नगराध्यक्ष देवश्री कापगते आणि सपन कापगते व इतर नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण काय सांगाल, आपलं जो निवेदन आहे तहसीलदाराला दिलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? काय बोला। आम्हाला गेल्या 1 ऑगस्टला मागच्या 2025 मध्ये साधारणतः आता 9 महिने झालेले आहेत आणि 9 महिने होऊ नये सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं आहे की बा आमचे 9 महिने होऊ नये, अजूनही कुठल्याच पद्धतीनं शासनानं अधिकाऱ्यांनी विशेषतः दखल घेतली नाही आणि ज्या पद्धतीनं तलाव फुटलेला होता आणि संपूर्ण शेतकऱ्यांची नुकसान झाली होती, तिथे शेतजमिनी खरडून निघाल्या होत्या, अनेक ढिवर बांधवांच्या मच्छ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला होता आणि एवढं सर्व असताना कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई भेटलेली नाहीच। पण जे येणारं जे आता वर्ष आहे, जे हंगामी वर्ष आहे शेतीचं, तो सुद्धा जर हा तलावाचा काम झाला नाही तर निश्चितच आगामी काळात सुद्धा शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे। म्हणून शासनाला आमची नम्र विनंती आहे, या माध्यमातून हे सर्व शेतकरी बांधव आणि ढिवर बांधव इथे एकत्रित आहेत, तर विशेषतः आपण लवकरात लवकर तात्काळ मंजुरी करावी, कारण की आपण बघतोय आजची 20 तारीख आहे एप्रिल आणि 1 महिन्यात आपण कधी मंजुरी देणार, कधी टेंडर करणार, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला जाणार, हा एक विषय अनुत्तरितच आहे। पण साधारणतः या महिन्यात काम सुरू झालं नाही तर पुढच्या महिन्यात काम सुरू करणं अशक्य आहे। त्याच्यामुळे शासनाला आणि संपूर्ण लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या ज्या समस्या आहे, जी ज्वलंत समस्या आहे, याच्याकडे आवर्जून लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे। आपल्यासोबत आहेत नगरसेवक सपन कापगते, काय सांगाल तुम्ही या विषयावर? मागील 9 महिन्यांपासून आम्ही सातत्याने आमच्या स्थानिक आमदारांना, खासदारांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही सतत पाठपुरवठा करत आहोत, पण अजूनही निधीचा अभाव असल्यामुळे ते काम अजूनही रखडलेलं आहे आणि हा विषय शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यासोबतच आमचे जे ढिवर बांधव आहेत त्यांच्या ज्या मच्छी पालन आहे त्यांचं तिथून उदरनिर्वाह होतं आणि त्यांचं पोट, त्यांचं घर तिथूनच चालतं। पण तरीही प्रशासन, इतकी चांगली सरकार राहूनही आजही 9 महिने उलटून गेले, पण अजूनपर्यंत एकही रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला नाही। आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं जेव्हा ही तळ्याची पार फुटली त्यावेळेस सगळे आमदार, खासदार त्या तलावाच्या पाडीचा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा येऊन तिथं पाहणी केली आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पावसाळ्या म्हणजे येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी आम्ही ती तलावाची पाड दुरुस्त करू आणि शेतकऱ्यांचा जो नुकसान झाला होता, जे शेती वाहून गेली होती, त्यांचंसुद्धा त्यांनी नुकसान भरपाईचं आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण अजूनपर्यंत एकही रुपया ना तलाव पाडीच्या दुरुस्तीसाठी आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं मिळालं आहे आणि त्या गोरगरीब आमच्या जो ढिवर समाज आहे, ढिवर बांधव आहेत, त्यांच्या मच्छीचं सुद्धा त्यांनी एकही रुपयाचं नुकसान भरपाई केलेली नाही। आणि ज्या परिस्थितीमध्ये मागील 9 महिन्यांपासून ती पाळ आहे, आजही तशीच आहे, फक्त खालचा रस्ता तिथं थोडीशी माती टाकून रस्ता चालू करण्याचं काम केलं, पण त्या तलावाच्या पाडीची तात्काळ दुरुस्तीची गरज आहे, कारण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये
ज्या पद्धतीनं तिथं ते तलावाचं काम केलं आहे ते नक्की 100% फुटेल. आणि पावसाळ्याच्या आधी ते काम पारीचं काम झालं नाही तर आम्ही तलावाची पाड पूर्णतः उद्ध्वस्त करू. कारण तिथे पाणी जमा झाला आणि पाड फुटली तर मोठा धोका होण्याची शक्यता आहे. हे शासनाने गांभीर्याने लक्षात घ्यावं अशी मी नम्र विनंती करतो. आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष देवस्थित कापगते. काय प्रतिक्रिया याविषयी आपली? मला असं वाटतं की मच्छीमारांची जी काही नुकसान झाली त्याची भरपाई नक्कीच व्हायला पाहिजे आणि लगेच जी पहाडी फुटली आहे त्याच्यावर सुद्धा शासनाने निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. तर हे होते नगर परिषदचे नगराध्यक्ष देवस्थित कापगते सर्व नगरसेवक ज्यांनी सांगितले की बाबा आता 9 महिने झाला शासनाचा एकही पैसा या ठिकाणी मिळालेला नाही आणि पुन्हा पार फुटण्याची शक्यता आहे. मच्छीमारीचा व्यवसाय संकटात येण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यांनी या ठिकाणी दिला आहे. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.